सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण आंतरराष्ट्रीय वित्तीय संघटना यावरील आपण MPSC आयोगाने जे विचारलेले PYQ आहेत ते 21,000 प्लस प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन यातून आपण हे रिवाइज करत आहोत। थोडेच प्रश्न आहेत पण आपल्याला माहिती होईल की कशा पद्धतीने प्रश्न विचारतात। वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष या महत्त्वाच्या पदावर 3 मे 2023 रोजी कोणाची निवड करण्यात आली आहे। तर तेव्हाचा प्रश्न होता 2023 करंटला धरून होता, त्यामुळे आत्ता वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष 2025ला कोण आहेत हे सुद्धा माहिती करून घ्या। तेव्हा होते जयपाल सिंग बंगा हे होते। त्यानंतरचा प्रश्न बघूया। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1991 मध्ये भारताला मदत देण्यासाठी कोणती अट ठेवली होती? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1991 मध्ये भारताला मदत देण्यासाठी कोणती अट ठेवली होती? तर भारतीय रुपयाचे अवमूल्यन ही अट आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1991 मध्ये ही अट ठेवली होती, भारतीय रुपयाचे अवमूल्यन। त्यानंतर आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधित कोणते विधान अयोग्य आहे? आपल्याला विधान कोणते विचारले? अयोग्य विधान विचारलेले आहे। तर या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे पर्याय 3। आणि जर आपल्याला प्रश्नाचे उत्तर येत नसेल तर पर्याय 3 उत्तर द्यायचं। पर्याय 3 उत्तर आहे फक्त क, म्हणजे क योग्य आहे। गरीब देशांना पुनर्रचना आणि विकासासाठी सहाय्य करणे हे काही आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात नाही आहे। म्हणजे क चुकलेला आहे। ब आणि ड बरोबर आहेत। ब आणि ड वाचून घेऊया। सदस्य देशाच्या स्थिर विनिमय दरासह चलन परिवर्तनाची स्थापना व देखभाल हे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधी विधान आहे। परकीय चलनावरील नियंत्रणे कमी व संपूर्णपणे नाहीशी करण्यासाठी मदत करणे हे सुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संबंधित आहे। आणि बहुपक्षीय व्यापार व देयक यांचा व्यापक विस्तार करण्यास मदत करणे हे सुद्धा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भात योग्य विधान आहे। त्यानंतरचा प्रश्न बघा। ब्रिक्स वुमेन्स बिझनेस अलायन्स संदर्भातील पुढील विधाने वाचा। तर या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे पर्याय 1। ब आणि क बरोबर आहे। तिन्ही विधान बरोबर आहेत। बघूया। जुलै 2020 मध्ये अधिकृतपणे उपक्रमाची सुरुवात झाली। ब्रिक्स वुमेन्स बिझनेस अलायन्स या उपक्रमाची सुरुवात केव्हा झाली? जुलै 2020ला अधिकृतपणे उपक्रमाची सुरुवात झाली। परस्पर लाभाचे प्रकल्प वळखून आणि महिला उद्योजकांच्या व्यावसायिक हितसंबंधांना चालना देऊन ब्रिक्स देशातील द्विपक्षीय व्यापाराला चालना देणे हा त्याचा उद्देश आहे। ब्रिक्स देशातील 25 महिला नेत्यांचा यात समावेश आहे। ब्रिक्स देशातील किती? 25 महिला नेत्यांचा यामध्ये समावेश आहे। पर्याय 1 उत्तर येते। ब क हे तिन्ही विधान बरोबर आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची 2 प्रमुख कार्ये कोणती? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची 2 प्रमुख कारणे कोणती आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 3। आणि ब हे योग्य आहे। म्हणजे 2 कार्य आहेत आणि ब आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची। सदस्य देशाच्या विनिमय दराचे नियंत्रण करणे। सदस्य देशांना परकीय चलन अपुरे पडल्यास आंतरराष्ट्रीय रोखता उपलब्ध करून देणे, म्हणजे सदस्य देशासाठी काम करते। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे जे सदस्य देश आहेत त्यांच्यासाठी हे काम करते। त्यानंतरचा प्रश्न बघूया। प्रश्न आहे विशेष आहरण अधिकार SDR हे काय आहे? तर त्या संदर्भात आहे। तर पर्याय 1च उत्तर आहे त्याचं। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आंतरराष्ट्रीय रोखतेतील उपाययोजनेसाठी निर्माण केलेले परकीय चलन साठाविषयक अधिकार आहेत विशेष आहरण अधिकार। SDR हे काय आहेत? SDR लक्षात ठेवायचे। SDR हे काय आहेत? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे आंतरराष्ट्रीय रोखतेतील उपाययोजनेसाठी निर्माण केलेले परकीय चलन साठाविषयक अधिकार आहेत। त्यानंतरचा प्रश्न आहे जागतिक बँकेने भारताला सुचवलेले संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते? संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते? तर कोणत्या धोरणासाठी होते? तर नवीन आर्थिक धोरण। जागतिक बँकेने भारताला सुचवलेले संरचनात्मक सुधारणा उपाय कोणत्या धोरणासाठी होते? तर नवीन आर्थिक धोरणासाठी होते। पर्याय 3 उत्तर आहे याचं। त्यानंतर कोणते विधाने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीबाबत सत्य आहेत, म्हणजे खरे विधान आहेत? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 2 उत्तर दिलेलं आहे। पर्याय 2 मध्ये
कोणतं उत्तर दिलं आहे? ब आणि क बरोबर आहे. तर ब आणि क हे विधान, ब आणि क विधान वाचून घेऊया. भारत देश आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा संस्थापक सदस्य आहे. बांगलादेश, भूतान आणि श्रीलंका हे IMF म्हणजे IMF म्हणजे काय आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या भारतीय मतदारसंघामध्ये आहेत. बांगलादेश, भूतान, श्रीलंका हे सुद्धा IMFच्या भारतीय मतदारसंघामध्ये आहेत. ब आणि क विधान बरोबर आहे. पर्याय 2 उत्तर. त्यानंतरचा प्रश्न, जागतिक बँकेची स्थापना कधी झाली? जागतिक बँकेची स्थापना कधी झाली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2, 1945ला जागतिक बँकेची स्थापना झाली. जागतिक बँकेची स्थापना केव्हा झाली? तर 1945ला झाली. त्यानंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्य कोणते आहेत असा हा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेलं आहे पर्याय 4, अ, ब, क विधान बरोबर आहेत. म्हणजे या ठिकाणी देण्यात आले सर्व विधान बरोबर आहेत. इकडे आहे, पुढे दाखवते मी क विधान पण. तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कार्य स्थिरीकरणास प्रोत्साहन देणे, अरिष्टांना प्रतिबंध करण्यास मदत करणे, आणि तिसरं आहे व्यापाराला चालना देऊन वृद्धीला प्रोत्साहित करणे. तर पर्याय 4 उत्तर दिले, अ, ब, क योग्य आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे ब्रेटन वुड्स प्रणालीच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा हेतू कोणता? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 1, आंतरराष्ट्रीय टाळेबंदीची समस्या सोडविण्यासाठी पत प्रदान करणे. आंतरराष्ट्रीय टाळेबंदीची समस्या सोडविण्यासाठी पत प्रदान करणे हे ब्रेटन वुड्स प्रणालीच्या अंतर्गत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना करण्यामागचा सर्वात महत्त्वाचा हेतू होता. कोणता? आंतरराष्ट्रीय टाळेबंदीची समस्या सोडविण्यासाठी पत प्रदान करणे. पर्याय 1 उत्तर आहे याचं. त्यानंतरचा प्रश्न, जागतिक बँकेच्या मते 2018मध्ये व्यवसाय सुलभतेच्या रिकामी जागा या 3 श्रेणीमध्ये भारत अव्वल 30 देशामध्ये समाविष्ट होता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलं आहे पर्याय 2. पर्याय 2 मध्ये काय आहे? अ, ब आणि ड. अ, ब आणि ड बरोबर आहे. वीज मिळविणे, पत सुरक्षितता आणि अल्पसंख्याक गुंतवणूकदारांना संरक्षण. जागतिक बँकेच्या मते 2018मध्ये व्यवसाय सुलभतेच्या वीज मिळविणे, पत सुरक्षितता आणि अल्पसंख्याक गुंतवणूकदारांना संरक्षण या 3 श्रेणीमध्ये भारत अव्वल 30 देशामध्ये समाविष्ट होता. पर्याय 2 उत्तर येते, अ, ब आणि ड. त्यानंतरचा प्रश्न, खालील विधाने विचारूया. कोणते बरोबर विधान आहे ते विचारले आहे आपल्याला. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय 3 उत्तर दिलेले आहे. अ आणि क हे विधान बरोबर आहे. अ आणि क वाचून घेऊया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. आणि क विधान आहे, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आंतरराष्ट्रीय व्यवहार शेषातील तूट अनुभवणाऱ्या सभासद देशाला निधी देते. अ आणि क विधान बरोबर आहे. पर्याय 3 उत्तर आहे. पर्याय 3 उत्तर आहे बघा. त्यानंतरचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे कोणते प्रमुख काम किंवा कामे आहेत? आता हा प्रश्न तिसऱ्यांदा रिपीट झालेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ए, बी आणि डी. ए, बी आणि डी विधान वाचून घ्या. ए विधान आहे, जागतिक आर्थिक सहकार्य वाढवणे. त्यानंतर बी विधान आहे जागतिक आर्थिक स्थैर्य निर्माण करणे. आणि डी विधान आहे जागतिक व्यापारास प्रोत्साहन देणे. ए, बी आणि डी विधान बरोबर आहे. ए, बी आणि डी पर्याय 2 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक बँकेच्या आर्थिक विकासाबाबत विस्तृत दृष्टिकोन कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर दिलं आहे पर्याय 4, वरील सर्व उत्तर दिलेलं आहे. तर वाचून घेऊया. जागतिक बँकेच्या आर्थिक विकासाबाबत विस्तृत दृष्टिकोन कोणता? तर जीवन गुणवत्तेत सुधारणा, चांगले शिक्षण, चांगले आरोग्य, चांगला आहार, न्यून दारिद्र्य आणि स्वच्छ पर्यावरण हे काय आहेत? तर जागतिक बँकेच्या आर्थिक विकासाबाबत विस्तृत दृष्टिकोन संदर्भातील हे विधाने आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे, जागतिक बँकेच्या संदर्भामध्ये योग्य विधाने निवडा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिलेले आहे पर्याय क्रमांक 1, फक्त अ बरोबर आहे. जागतिक बँकेची स्थापना 1944 मध्ये झाली. जागतिक बँकेची स्थापना केव्हा झाली? 1944 मध्ये झाली. 16/1 जागतिक बँकेची स्थापना केव्हा झाली? 1944 मध्ये झाली.
त्यानंतरचा प्रश्न आहे विधाने कोणते बरोबर आहेत ते. तर याचं उत्तर आहे पर्याय 3 उत्तर आहे 17चं अ आणि क विधान बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे आणि क विधान आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद देशाला तात्पुरत्या व्यवहार तोलातील तोट्याची निधी देते. अ आणि क विधान बरोबर आहे 17च्या 3 अ आणि क विधान बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे आणि क आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद देशाला तात्पुरत्या व्यवहार तोलातील तोट्यासाठी निधी देते. अ आणि क विधान बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची स्थापना कोणत्या उद्देशाने करण्यात आली. 18च्या 1 अ आणि ब बरोबर आहे. प्रचलित विनिमय नियंत्रणे कमी करणे आणि विनिमय दर स्थिर राखण्यासाठी प्रयत्न करणे. विनिमय दर स्थिर राखण्यासाठी प्रयत्न करणे आणि प्रचलित विनिमय नियंत्रणे कमी करणे. अ आणि ब हे दोन्ही विधान बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे हे काय आहेत स्थापनेमागचे हे उद्देश आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की कोणते विधान बरोबर आहेत ते. तर 19चा उत्तर 3 आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य वाढवण्यास मदत करते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद देशाच्या वित्तीय धोरणे तयार करण्यास मदत करते. ए आणि बी दोन्ही विधान हे काय आहेत बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आंतरराष्ट्रीय वित्तीय सहकार्य वाढवण्यास मदत करते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद देशाच्या वित्तीय धोरणे तयार करण्यास मदत करते. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे कोणते विधान बरोबर आहे. विधान दिलेले आहेत. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर दिले आहे पर्याय 4 वरील सर्व बरोबर आहे. तर जागतिक बँक प्रकल्प अभिमुख मदत आणि उपक्रमभिमुख मदत देते. 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली. 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय विकास संस्था जगातील गरीब देशांना व्याजमुक्त मदत देते. आंतरराष्ट्रीय विकास संस्था ही जगातील गरीब देशांना व्याजमुक्त मदत देते. त्यानंतरचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत विनिमय दर पद्धती रिकामी जागा होती. आंतरराष्ट्रीय निधीमध्ये विनिमय दर पद्धती काय होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 समतुल्य पद्धती होती. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीत विनिमय दर पद्धती हे सममूल्य पद्धती होती. त्यानंतरचा प्रश्न कोणते विधान बरोबर आहे त्या संदर्भात आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 22चं 2 आणि ब हे विधान बरोबर आहे. आंतरराष्ट्रीय विकास संघटनेची स्थापना 1960 मध्ये झाली. आंतरराष्ट्रीय विकास संघटनेची स्थापना 1960 मध्ये झाली. आंतरराष्ट्रीय विकास संघटनेचा जागतिक बँक समूह हा सभासद असून संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. आंतरराष्ट्रीय विकास संघटनेचा जागतिक बँक समूह हा सभासद असून संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे. अ आणि ब हे दोन विधान बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1970 पासून आंतरराष्ट्रीय रोखतेची समस्या सोडविण्यासाठी विशेष आहरण अधिकार योजना सुरू केली. ती अशीही ओळखली जाते. तर अजून दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखली जाते ते या प्रश्नाचे उत्तर पर्याय 1 दिलेला आहे. तर पर्याय 1 मध्ये काय आहे तर कागदी सुवर्ण योजना म्हणून सुद्धा ओळखली जाते. कोणती योजना कागदी सुवर्ण योजना म्हणून ओळखली जाते. तर जे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 1970 पासून आंतरराष्ट्रीय रोख्याची समस्या सोडवण्यासाठी कोणती विशेष आहरण अधिकार योजना आहे. विशेष आहरण अधिकार योजना आहे. ते कोणत्या नावाने ओळखली जाते तर कागदी सुवर्ण योजना म्हणून सुद्धा ओळखली जाते. त्यानंतरचा प्रश्न जागतिक बँकेच्या विश्व विकास अहवाल 2010 बाबत योग्य विधान कोणते आहे ते आपल्याला सांगायचे आहे. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय 2 म्हणजे फक्त ब विधानच बरोबर आहे. युरोपातील काही देश विकसनशील अर्थव्यवस्था दर्शविता. ब विधान बरोबर आहे 2. त्यानंतर म्हणजे विधाने कोणते बरोबर आहेत ते विचारलेलं आहे.
तर या प्रश्नाचे उत्तरसुद्धा 2 आहेत. ए आणि बी विधान बरोबर आहे. बघूया. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही संयुक्त राष्ट्राची विशेष संस्था आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद देशांना तात्पुरत्या व्यवहारतोलातील तुटीसाठी निधी पुरविते. तात्पुरत्या व्यवहारतोलातील तुटीसाठी निधी पुरवते. अ आणि ब विधान बरोबर आहे. पर्याय 2. त्यानंतरचा प्रश्न बघा, विधाने कोणते बरोबर आहेत विचारलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे पर्याय 4. वरील सर्व बरोबर आहे, त्यामुळे तिन्ही विधान वाचून घेऊया. तर जागतिक बँक प्रकल्पाभिमुख आणि उपक्रमाभिमुख मदत देते. 1960 मध्ये आंतरराष्ट्रीय विकास संस्थेची स्थापना झाली. आंतरराष्ट्रीय विकास संस्था जगातील गरीब देशांना व्याजमुक्त मदत देते. अ, ब आणि क म्हणजे ए, बी आणि सी ते हे सर्व बरोबर आहे. पर्याय 4 उत्तर दिलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. तर या प्रश्नाचे उत्तर पर्याय 3 दिलेले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संदर्भातील कोणते विधान सत्य आहे? तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनी फक्त सदस्य राष्ट्रांना कर्ज देते. पर्याय 3 उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ही काय करते? तर फक्त सदस्य राष्ट्रांना कर्ज देते. पर्याय 3 उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे की आंतरराष्ट्रीय नाणेनिधी या संस्थेचे कोणते उद्देश नाही? तर कोणते उद्देश नाही? तर एकही पर्याय योग्य नाही. नाही विचारले आहे, त्यामुळे एकही पर्याय योग्य नाही. म्हणजे नाही विचारला आहे, उद्देश नाही, ती एकही पर्याय योग्य नाही. म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणे सहकार्याला प्रोत्साहन देणे, आंतरराष्ट्रीय व्यवस्था समृद्धी मदत करणे, हे एकही पर्याय योग्य नाही. पर्याय 4 उत्तर दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या संदर्भामध्ये कोणते विधान बरोबर आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. पर्याय क्रमांक 1. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी सभासद देशासाठी अखेरचा आश्रयदाता म्हणून भूमिका निभवते. पर्याय 1 उत्तर आहे याचं. त्यानंतरचा प्रश्न, कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने म्हणतात? तर कागदी सोने म्हटलं जाते. तर SDR च्या संदर्भामध्ये कागदी सोने म्हटले जातात. कागदी सुवर्ण योजना म्हणजे हा तिसऱ्यांदा प्रश्न हा विचारलेला आहे, फक्त थोडं फिरवून विचारलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, भारताने IMF व जागतिक बँकेच्या भांडवलातील आपला वाटा रिकामी जागा स्वरूपामध्ये दिला आहे. तर कोणत्या स्वरूपामध्ये दिलेला आहे? धोका नसलेल्या प्रतिभूती स्वरूपामध्ये दिलेला आहे. भारताने IMF व जागतिक बँकेच्या भांडवलातील आपला वाटा हा धोका नसलेल्या प्रतिभूती स्वरूपात दिलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न, कोणती संस्था जागतिक बँकेची अल्पव्याजी कर्ज खिडकी म्हणून ओळखली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय 1. IDA ही संस्था जागतिक बँकेची अल्पव्याजी कर्ज खिडकी योजना म्हणून ओळखली जाते. पर्याय 1 उत्तर आहे. तर अशा पद्धतीने आपण जागतिक बँकेवर आतापर्यंत किती PYQ आले होते हे सगळे प्रश्न, पूर्वमुखीला असं सगळं प्रश्न आपण या ठिकाणी बघितले. 31 आतापर्यंत प्रश्न विचारले आहेत. जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.